त्या रात्री जेव्हा ती मुलगी खिडकीतून आत आली आणि तिने तिचं नाव दिव्या असल्याचं सांगितलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीने मला प्रचंड घाम फुटला. माझं अख्खं शरीर थरथर कापायला लागलं. कारण दिव्या तर 4 वर्षापूर्वीच मरून गेली होती. तिने आत्महत्या केली होती. जी मुलगी 4 वर्षापूर्वी मरण पावली, ती आज माझ्यासमोर कशी उभी राहू शकते? एखादा माणूस मरूनसुद्धा परत कसा येऊ शकतो? माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुटलं होतं. दिव्या केवळ तिथे उभी नव्हती, तर तिची आत्मा माझ्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की ती मरूनसुद्धा मला सोडायला तयार नव्हती. त्या रात्रीपासून ती माझ्या मागे लागली. मी जिथे जाईन तिथे ती माझ्या मागे यायची. ऑफिसमध्ये, रस्त्यावर, अगदी माझ्या घरातही मला तिचीच सावली दिसायला लागली. ती हळूहळू एका छायेतून थेट माझ्या शरीरात प्रवेश करू लागली. मला तिच्या अमानवी शक्तीपुढे प्रचंड कमजोरी जाणवू लागली. पण ती माझी पाठ सोडत नव्हती. मी या छळाला कंटाळलो होतो. एका रात्री मी माझी सगळी ताकद एकवटली आणि दिव्याच्या आत्म्याला ओरडून विचारलं, दिव्या, तू 4 वर्षापूर्वीच आत्महत्या केलीस, मग आता का माझ्या मागे लागलीस? तू माझ्या शरीरात प्रवेश का करतेस? तेव्हा दिव्याच्या आत्म्याने एक भयानक चेहरा केला. तिच्या डोळ्यातून रक्तासारखे अश्रू वाहू लागले. ती क्रूर आवाजात म्हणाली, समीर, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तू काय केलंस? तू माझा विश्वासघात केलास. तू माझ्या न कळत नेहाशी साखरपुडा केलास. जेव्हा मला समजलं की तुझी एंगेजमेंट नेहाशी झाली, तेव्हा मी नैराश्यात येऊन आत्महत्या केली. मी जिवंत असताना तुला मिळवू शकले नाही, पण आता आत्मा बनून मी तुला कोणाचंच होऊ देणार नाही. तू फक्त माझा आहेस. तिचा तो भयानक ओरडण्याचा आवाज माझ्या कानात घुमला आणि त्यानंतर काय झालं मला काहीच समजलं नाही. मित्रांनो, समीरची कहाणी इथेच थांबते, कारण त्यानंतर समीर कोणालाच जिवंत दिसला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की डॉक्टरांच्या आणि पोलिसांच्या रिपोर्टमध्ये समीरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कोडं पोलिसांना कधीच सोडवता आलं नाही. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार दिव्याच्या आत्म्याने समीरचा जीव घेऊन त्याला स्वतःसोबत कायमचं नेलं होतं, जेणेकरून तो दुसऱ्या कोणत्याही मुलीचा होऊ शकणार नाही. ज्या नेहाशी समीरचा साखरपुडा झाला होता, तिचं प्रेम तर अपूर्ण राहिलं, पण दिव्याच्या त्या गोड आणि हिंसक प्रेमाने समीरला कायमचं आपल्या मुठीत घेतलं. हे प्रेम होतं की सूड? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.